नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओसोबत खूप खूप स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा व्रतकथा ऐकलेली असेल, केली असेल. तर यावर्षी आपण जे गुरुवार करत आहोत ते 5 गुरुवार आलेले आहेत आणि विशेष म्हणजे शेवटच्या गुरुवारी अमावास्या आलेली आहे. आता या दिवशी आपण उपवास करायचा की नाही, उद्यापन करायचं का नाही, भरपूर अशा महिलांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण आहेत. तर त्याच प्रश्नाचं काहीसे समाधान मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विशेष म्हणजे अमावस्या कधीही वाईट नसते, कारण आपण लक्ष्मीपूजन दीपावलीमध्ये जे करत असतो तेही आपण अमावस्यालाच करत असतो. त्याच्यामुळे अमावस्या कधीही वाईट नसते. तर आपण या दिवशीही उद्यापन करू शकतो. असं काही नाही की आपण अमावस्या आलेली आहे म्हणजे उद्यापन करता येत नाही. जमलं तर 4थ्या किंवा 5व्या गुरुवारी आपण दोन्हीही करू शकतो. तर आता 5व्या गुरुवारी किंवा 4थ्या गुरुवारी मासिक धर्म आला तर काय करायचा? घरात आपल्या पुरुष असू शकतात किंवा महिला सुद्धा असतात, त्यांच्याकडनं ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे. व्रत तर आपण करतच असतो, उपवास कधीही सोडत नाहीत अडचणीमध्ये सुद्धा. या प्रकारे आपण पूजा यथासांग मांडणी करून घ्यायची आहे. आणि जर उद्यापन करायचंच असेल तर काय करायचं, सगळं साहित्य त्यांना आपण ज्या पद्धतीने करत असतो त्याच पद्धतीने त्यांना सुद्धा ठेवायला सांगायचं आहे. आणि आपण दुरूनच हात जोडून नमस्कार करायचा आहे. मनामध्ये भक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. या पद्धतीनेच आपण पूजा विधी यथासांग जे कोणी करणार असेल त्यांच्या हाताने करून घ्यायचे आहे आणि आपण हात जोडून नमस्कार करून घ्यायचा आहे. दरवर्षी आपण मार्गशीर्ष गुरुवार हे खूप आवर्जून करत असतो. यासाठी लागणारं साहित्य मनाभावाने पूजा मांडणी खूप मनापासून करत असतो. त्याचप्रमाणे ज्या दिवशी आपल्याला शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायची खूप उत्सुकता असते. महिलांना आपल्याकडे हळदी कुंकाला बोलवलं जातं, त्यांची वटभरणी केली जाते, वटभरण केलं जातं, हळदी कुंकू लावून त्यांना प्रसाद दिला जातो, फळं काहीतरी दिले जातात आणि ब्लाऊज पीस सुद्धा दिले जातात. याच प्रकारे आपण कथाचे पुस्तिका सुद्धा वाटप करत असतो. अशा प्रकारे आपण काही ना काही फुल ना फुलाची पाकळी दरवर्षी काहीतरी करत असतो. याही वर्षी आपण अमावस्याच्या दिवशी सुद्धा करू शकता आणि 4थ्या गुरुवारी सुद्धा करू शकता. जर अडचण आलीच तर त्याच्यावरचं सुद्धा तुम्हाला समाधान सांगितलेलं आहे. तुम्ही पूर्ण पूजा विधी दुसऱ्यांच्या हातातून करून घ्यायची आहे. व्रत तुम्हाला स्वतः करायचं आहे आणि दुरून हात जोडून घ्यायचा आहे. मनात भाव असेल तर देव माता लक्ष्मी काहीही प्रसन्न करून घेत असते. मनात फक्त भाव पाहिजे. या प्रकारे आपण पूजा विधी पूर्ण संपन्न करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा, प्रसाद ग्रहण करायचा आणि आपणही उपवास सोडायचा आहे. हे व्रत फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष आणि मुले सुद्धा करू शकतात. माता लक्ष्मीचे व्रत केल्याने मनाला समाधानी मिळते, घरात वातावरण प्रसन्न राहतं आणि येणाऱ्या संकटाचं जे निवारण करणारी माता लक्ष्मी आहे ती अधिक सक्रिय होते. या प्रकारे माता लक्ष्मीची कथा आहे. आता राहिलाच प्रश्न, अडचण असल्यावरती व्रतकथा कशी वाचावी किंवा कशी ऐकावी. तर ज्यांच्याकडून तुम्ही पूजा करून घेतली त्यांच्याकडनंच व्रतकथा त्यांना वाचायला सांगायची, ती तुम्ही ऐकू शकता. किंवा आजकाल जर मोबाईलवर तुम्हाला ऐकायला मिळाली तर खूपच चांगले आहे. या पद्धतीने तुम्ही व्रतकथा ऐकू शकता. जर का तुम्हाला या व्हिडिओतील माहिती थोडीही आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि येणारे माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशा प्रकारे आपल्या चॅनलवर भरपूर असे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत. एकदा नवीन असाल तर नक्की जाऊन तेही व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.